नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी मुद्दा म्हणूनच वन डे कॅन्डलस्टिक लावलेली आहे, कारण का आज बऱ्यापैकी मेसेज आलेले आहेत की ट्रॅप झालेले आहेत किंवा लॉस झालेले आहेत. आणि हे सगळ्यात जास्त म्हणजे 90 to 95% लोक जे आहेत ना आज लॉस करणारे, ते कोण होते? तर ज्यांनी CEमध्ये ट्रेड घेऊन ते बसून राहिले, कारण का बऱ्याच दिवस झालं. प्रत्येकजण ह्या झोनमधून ज्यावेळेस मार्केट वरती निघले ना, प्रत्येक ठिकाणी काय शोधत होता की कुठे पुढची संधी मिळते, कुठे पुढची संधी मिळते, इथे पुढची संधी मिळते का, हे शोधत होता. पण झालं काय, ज्यावेळेस ॲक्च्युअल मार्केट पडायला लागलं ना, त्यावेळेस आता त्यांच्या मनात यायला लागलं आहे की मार्केट स्ट्रॉंग आहे, बुलिश आहे, म्हणजे कुठेही एक रिव्हर्सल येईल. आणि आता ते रिव्हर्सल शोधत आहेत. मी त्यामुळे नेहमी सांगत असतो की एक गोष्ट क्लिअरली लक्षात ठेवायची असते, 9:15 ते 3:30च्या दरम्यान काय करायचं आहे. जे चार्ट सांगतोय तुम्हाला, ज्या बाजूने चार्ट चालला आहे, चार्ट डाऊन साईडला चालला आहे ना, तर डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करा. सिग्नल जे चार्टवरती डाऊन साईडचे मिळत आहे, डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा. सिग्नल अपसाईडचे मिळत आहेत, म्हणजे ओव्हरऑल मार्केट निगेटिव्ह असू द्यात, कारण का आपण एक दिवसाचा विचार करून ट्रेड करणारे लोक आहोत. म्हणजे खास करून जे ट्रेडर आहे, ओव्हरऑल तुम्ही डिरेक्शनल ट्रेड करत असाल तर थोडं वेगळं पाहिजे. परंतु तुम्ही त्या एकाच दिवसापुरत्या जर पोझिशन बनवताय ना, तर जे चार्टवरती तुम्हाला दिसणार आहे, कारण का तिथे तुम्ही काय 1000-1200 पॉईंटचं टार्गेट ठेवत नाही, तिथे तुमचं टार्गेटही तेवढंच असतं. म्हणून जे त्या दिवशी चालू आहे ना, त्या दिवसाला फॉलो करा. आपोआप तुमच्या बऱ्याचशा गोष्टी इलिमिनेट होतील, ज्या की तुम्हाला तुमच्या लॉसकडे घेऊन जातात. आता हे बऱ्याच जणांबरोबर आज झालेलं असणार आहे की कोणत्याही एका पॉईंटला, कारण का गॅपडाऊनच चांगलं मोठं होतं, त्या गॅपडाऊन नंतर आता किती पडेल, आता किती पडेल, कुठून तरी एक रिव्हर्सल येईल. आणि त्यामध्ये सकाळी पहिल्या ज्या 4-5 कॅन्डल बनल्या ना 5 मिनिटाच्या, त्या दिवसभरासाठी मनामध्ये काय घालून गेल्या तुमच्या शंका, की मार्केट कुठूनही वरती येऊ शकतं. कारण का सकाळचं एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनले होते पहिल्या 4-5 मिनिटाचे विचार करून, आणि ती शंका पूर्ण दिवसभर मनामध्ये घेऊन की कुठून तरी एक मोठं रिव्हर्सल येईल आणि आम्हाला ते भेटेल. आणि एक्सपायरी आहे तर प्रत्येकाची अपेक्षा होती 20चा 25चा 150, 200, 250 होईल, या शंकेपायी किंवा या अपेक्षेपायी दिवसभरामध्ये खूप जास्त लॉस लोकांनी कॉल साईडला करून घेतलेला आहे. आणि खास करून हे तेच लोक आहेत जे या पूर्ण मार्गामध्ये, ही जी पूर्ण मुवमेंट आहे ना, तिथे पुट शोधत होते. त्याच लोकांनी आज कॉलमध्ये लॉस करून घेतलेला आहे. तुम्ही त्यापैकी आहात का नाही, किंवा तुम्ही आज काय केलेलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आता चार्ट काय सांगतो आपल्याला पहा. विकली अनालिसिस जरी पाहिला असेल तरी आपण फायनल 25,800 आणि जास्तच काय केलं तर 25,400 पकडून चाललेलो होतो. कारण का इथे दिसत होतं डेली कॅन्डलवरती की एक निगेटिव्ह कॅन्डल बनलेली आहे. आणि विकली अनालिसिसचा पाहिला नसेल तर पाहून घ्या. मी इथे सांगितलं होतं की सेलर काय करू शकतात, हा जो हाय आहे हा त्यांचा SL प्लेस करून 5-10 पॉईंटचं कुशन घेऊन एक सेलिंग पोझिशन आता क्रिएट होऊ शकते. कारण का मार्केट स्ट्रेच झालेलं दिसत होतं आणि छोट्या छोट्या कॅन्डल बनत होत्या, एखादीच मोठी कॅन्डल. त्यामुळे इथे SL ठेवून प्लॅनिंग करू शकतात, हे आपलं बोलणं झालेलं होतं. आणि तिथून ही अपेक्षा नव्हती. आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, या क्लोजिंग नंतर म्हणजे ही जी कॅन्डल उभी राहिली आहे ना, त्याचं एक किंवा दोन कारणं जी आहेत. एक आहे इराण इस्रायलचं जे काही आता लेबनॉन म्हणूयात, त्यांचं जे काही कॉन्फ्लिक्ट वाढत चाललेलं आहे, हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि दुसरं, ज्याविषयी आपण चर्चाही केलेली आहे की सेबीचे जे रूल आहेत किंवा सेबीने जे काही डिक्लेअर केलेलं आहे की आता एक्सपायरी कमी होणार आहे, लॉट साईज वाढणार आहे, आणि याच्यावरती FIs नाराज आहेत, हे मी अगोदरही डिस्कशन केलेलं होतं किंवा ओव्हरऑल सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याचा एक इम्पॅक्ट येऊ शकतो. म्हणजे 2-3 न्यूज एकत्र झाल्यामुळे हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता काय होऊ शकतं हे पाहूया. चार्ट काय सांगतोय जर तुम्ही पाहिलं तर ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे, जे की आजचं क्लोजिंग आहे. इथे एक रेजिस्टन्स फेस केलं तर मार्केट वरती गेले आणि इथेच सपोर्ट घेऊन किंवा पुन्हा एक सपोर्ट घेऊन मार्केटने वरती गेलेलं आहे. त्याच्यामुळे ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती लेवल असणार आहे 25,210 ते 230, जिथे आज सपोर्ट घेताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मग मार्केट इथून वरती जाऊ शकतं. आणि जर ही लेवल ब्रेक झाली तर मग 24,800ची लेवल ओपन होत आहे. अगदी 24,800 उद्या येईल असं नाही, तर 25,000 आणि 24,800चे लेवल ओपन होत आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. इथून सुद्धा काही डायरेक्ट वरती जायला अशा नाही, कदाचित इथून एक रिव्हर्सल येईल आणि मग आपल्याला डिसाईड करावं लागेल की मार्केट काय करू शकतं किंवा पुन्हा खाली येईल का नाही, हे महत्त्वाचं आहे. मी मुद्दामूनच डेली कॅन्डलस्टिकवरती दाखवलेलं आहे. आता आपण 5 मिनिटावरती उद्यापुरतं काय होऊ शकतं ते पाहूयात, किंवा आज नक्की कशी सिच्युएशन बनली होती तेही पाहूयात. आज सकाळी मार्केट ज्यावेळेस ओपन झालं ना, या स्ट्रॉंग कॅन्डल बनत मार्केट इथपर्यंत गेलं. परंतु जो बाईंग प्रेशर होतं ना, या कॅन्डलला दिसला होता की आपल्याला कमी होतं. तुम्ही इथे नक्कीच पोझिशन बनवली असेल, काहीही चूक नाही. फक्त तुमचं काम काय होतं, 50% इथे ॲटलिस्ट तुम्ही SL घेणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर मार्केटने ज्यावेळेस इथे थोडा वेळ सस्टेन केलेला आहे, या ब्रेकडाऊनला नक्की ट्रेड बनत होता. आणि ती लेवल होती 25,500ची. सेकंड टाईम ज्यावेळेस मार्केट 25,500 ब्रेक करत होतं, म्हणजे सकाळी ब्रेक करून वरती गेले, पुन्हा खाली येताना ज्यावेळेस ब्रेक होत होतं ना, तर तो एक बेस्ट पुटचा ट्रेड बनत होता. आणि इथूनही जवळजवळ 250 पॉईंटचा फॉल तुम्हाला कॅप्चर करता आलेला आहे. क्लोजिंग बेसिस जरी विचार केला तरी 250 पॉईंट तुम्हाला इथून वन वे कॅप्चर करता आलेले आहेत. बरं, इथेही जमलं नसेल तर दुसरी संधी कुठे होती तुम्हाला, जो सकाळचा लो होता तो जेव्हा ब्रेक झाला, तर त्यानंतर सुद्धा एक चांगला फॉल आपल्याला 200 ते 250 पॉईंट, 250 तर नाही म्हणता येणार, परंतु कमीत
कमी 200 पॉईंट अगदी आरामात मिळालेले आहेत. आणि मी या ठिकाणीच ट्रेड प्लॅन केला. मी सकाळी इथे कॉलचा ट्रेड ट्राय केलेला होता, अगदी सकाळीच इथेच जसं ब्रेकआउट होत होतं, परंतु तो हातून मिस झालेला होता. कारण खूप फास्ट मुवमेंट झाली, त्याच्यामुळे ऑप्शनचे प्रीमियम सापडले नाही आहेत. आणि त्याच्यानंतर तो नंतरून येऊन आमची ऑर्डर हिट झाली, परंतु 10-15 पॉईंटचा लॉस घेऊन आम्ही तो बुक केला आणि त्यानंतर ही जी मुवमेंट आहे ती कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता उद्यासाठी अगदी सिम्पल ठेवा, जास्त काही क्रिटिकल करण्याचा प्रयत्न करू नका, की बऱ्याच वेळा असं होतं की अशा वोलेटाईल मार्केट म्हणजे अशा मार्केटमध्ये. आता बघा, हे डायरेक्शनल फॉल आहे. कदाचित उद्याचं मार्केट काय करू शकतं, एक वोलेटाईल डे एका छोट्याशा रेंजमध्ये घालू शकतो, किंवा डाऊनफॉल किंवा अपसाईड, म्हणजे तिन्ही सिनेरिओ आत्तासाठी आपल्यासाठी ओपन आहेत. म्हणून उद्याचा दिवस थोडं सावध ट्रेड करणं गरजेचं आहे. आता उद्या काय सिच्युएशन बनू शकतं का, मार्केटने ही रेंज बनवलेली आहे, एक सपोर्टची रेंज. आता काय होऊ शकतं, मार्केट जर फ्लॅट ओपन झालं ना तर ते थोडं रिस्की असू शकतं ट्रेड करणं. कारण का कुणासाठी, जर मार्केट वरती जाते फ्लॅट ओपन तर थोडं रिस्की असेल, पण मार्केट फ्लॅट ओपन होते, सस्टेन करते आणि ब्रेकडाऊन येतो ना, तर एक चांगला फॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग ही लेवल कोणती असणार आहे, तर ती लेवल आहे 25,215 किंवा 210 ते 230. हा 20 पॉईंटचा झोन खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि तिथेच आज सपोर्ट घेताना पाहायला मिळेल. म्हणजे हा सपोर्ट जर ब्रेक झाला ना तर आपल्याला 25,000 सुद्धा उद्या टेस्ट होताना पाहायला मिळणार. डायरेक्ट 200 पॉईंटचा ट्रेड प्लॅन करायचा आहे का, तर नाही, तर 120 आहे. जर 215 ब्रेक होते तर 120 आहे. त्यानंतर 25,060-70 जी लेवल येते लाईव्ह मार्केटमध्ये पहा, किंवा अगदी प्रिसाइजली 25,040 येते आणि त्यानंतर 24,975 ही लेवल आपल्याला पाहायला मिळू शकते. या पद्धतीने 3 टार्गेट तुम्ही डिवाईड करू शकता. हे झालं डाऊन साईडचं. फ्लॅट ओपनिंग नंतर जर मार्केट वरती चालायला सुरुवात करते ना तर त्यासाठीची लेवल आहे 25,285. या लेवलच्या वरती जसं निघणार आहोत ना, पुन्हा एक बाईंगचा ट्रेड आपण इनिशिएट करणार आहे. फक्त स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवा. 20-25 पॉईंटचा जो सिनेरिओ बनेल किंवा जे काही फॉर्मेशन बनेल ना त्यानुसार तुम्ही तुमचा स्टॉप लॉस प्लेस करा. आणि मग जे अपसाईडचं टार्गेट आहे 350 असेल, 400 असेल, किंवा अगदी 500-550 पर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. हे आपण उद्या पाहणार आहोत. इथे जर ब्रेक झालं तर या पद्धतीने आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर हे असू शकतं. जर गॅपअप होतं आहे 70 ते 80 पॉईंटचं गॅपअप, म्हणजे 330च्या वरती जर आपल्याला गॅपअप पाहायला मिळते ना तर आपण कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे. मग तिथे तुम्ही काय करू शकता, पहिली 15 मिनिटाची कॅन्डल पाहायची आहे. जशी कॅन्डल बनेल, ग्रीन असू द्यात किंवा रेड असू द्यात, ग्रीन कॅन्डल बनते आहे ना तिचा हाय ब्रेक होऊ द्या. मोठी कॅन्डल बनली तर 50% हा तुमचा एसएल असला पाहिजे, आणि छोटी असेल तर लो हा तुमचा एसएल असला पाहिजे, आणि आपण अपसाईडचेच ट्रेड प्लॅन करणार आहोत. मग अगदी पूर्ण या कॅन्डलचा हाय भरून निघण्याची शक्यता थोडी कमी आहे, परंतु त्या दृष्टीने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. 350 नंतर 450 आहे, 550 आहे, आणि मग 640 जो की आजचा हाय लागलेला आहे इथपर्यंत आपण विचार करू शकतो जर गॅपअप ओपनिंग झालं. पण गॅपअप ओपनिंग होतं आहे, पहिली कॅन्डल बनते किंवा मार्केटवरती सस्टेन करत नाही, कंटिन्यू डाऊन साईडला यायला सुरुवात करते ना, तर आपण या झोनमध्ये येण्याचा वाट पाहणार आहे. या झोनला जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत पुट साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. या झोनला ब्रेक केलं तर जे काही आपण डिस्कस केलेलं होतं फ्लॅट ओपनिंगच्या बाबतीत तेच अप्लाय करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची केस जी आहे ती आहे गॅपडाऊनची. जर गॅपडाऊन होते ना तर मार्केट निगेटिव्हच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. जर इथून मार्केट गॅपडाऊन होते 60-70 पॉईंट तर एक सिनेरिओ काय बनू शकतो, एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, ज्यावेळेस मार्केट फॉल होतं किंवा गॅपडाऊन मोठं गॅपडाऊन होतो ना तर फर्स्ट राईज हा जो आहे ना तो सेलसाठी यूज करायचा असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. अगदी तेच उद्या लक्षात ठेवायचं. 70-80 पॉईंटचं गॅपडाऊन होते आणि इमिजिएट वरती येते ना तर कदाचित मार्केट इथे टेस्ट करायला येऊ शकतं आणि मग फॉलो होऊ शकतो. मग तुम्हाला इथे अगदी छोटासा स्टॉप लॉस तुमचा बसणार आहे 50 ते 60 पॉईंटचा, आणि मग इथे तुम्ही एक सेल पोझिशन क्रिएट करू शकता. हाय सेल असेल आणि टार्गेट जे डिस्कस केलेले आहे 120 असेल किंवा 25,000 असेल इथपर्यंत, आणि 24,800ची लेवलसुद्धा ओपन होणार आहे. उद्या येईल याची शक्यता थोडी आता कमी वाटते. कंटिन्यूस एवढं मोठं फॉल होणं अवघड आहे, पण मार्केट आहे, नेवर नो काय होऊ शकतं. म्हणून आपण 24,800 फायनल लेवल घेऊन चालू शकतो गॅपडाऊनच्या केसमध्ये सुद्धा. गॅपडाऊनमध्ये काय होईल, जर गॅपडाऊन झालं फास्ट वरती येतं आहे आणि या झोनच्या सुद्धा बाहेर निघतं आहे तर मात्र मग आपण जे काही बाईंगसाठी डिस्कस केलेलं आहे त्या पद्धतीने प्लॅन करणार आहोत. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टी विकली ॲनालिसिसमध्ये सांगितलं होतं की जर डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करायचे असतील तर बँक निफ्टी आहे. बँक निफ्टीमध्ये पुन्हा 1000 पॉईंटचा कट आपल्याला पाहायला मिळाला आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम सिनेरिओ आहे. इथे मार्केट सपोर्ट घेताना पाहायला मिळते. अगदी वेगळं काही करण्यापेक्षा ही लेवल मार्क करून ठेवा. ती लेवल आहे 51,700, 650. हा 50 पॉईंटचं कुशन घ्या. जसं ही लेवल ब्रेक होणार आहे ना पुन्हा एक 500 ते 600 पॉईंटची डाऊन साईड ओपन होत आहे बँक निफ्टीसाठी, हे लक्षात ठेवा. 700 पॉईंट म्हणजे तुम्ही अगदी 51,000 सुद्धा टेस्ट करू शकता. फायनल लेवल आहे 50,800, म्हणजे पुन्हा 1000 पॉईंटच्या कटसाठी सुद्धा तयार होत आहोत. पण डायरेक्ट 1000 पॉईंट किंवा 800 पॉईंटसाठी ट्रेड प्लॅन करण्यापेक्षा एक 200, 200 पॉईंट मी मधल्या लेवलही डिस्कस करत नाही आहे, त्या पद्धतीने तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करत चला. आता अपसाईड कुठे आहे, ॲटलिस्ट 52,000 ब्रेक होऊ द्या. 52,040 ही जी लेवल आहे ना ती ब्रेक होऊ द्यात, मग आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करणार. म्हणजे उद्यासाठी या ज्या लेवल आहेत 51,700 ते 52,040
40. हा जो 300-350 पॉईंटचा झोन आहे ना, तो नो ट्रेड झोन असणार आहे आपल्यासाठी. इथे हे सुद्धा म्हणणार नाही मी की ज्यांना रेंज ट्रेड करते ते त्यांनी करा, इथे शक्यतो अवॉइडच करायचा आहे. जसं याच्यावरती निघणार आहेत बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करा. 400 ते 500 पॉईंट इथून सुद्धा मिळू शकतात. जर मार्केट सकाळी 11च्या अगोदर ही लेवल ब्रेक झाली ना, तर 400 ते 500 पॉईंट याच्यावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अदरवाईज कदाचित एखादा फॉल्स ब्रेकआउटसुद्धा पाहायला मिळू शकतो, पण याच्यामध्ये थोडा ट्रेड अवॉइड करा. 51,700च्या खाली डाऊन साईड आणि 52,040च्या वरती अपसाईड. फक्त एवढंच बँक निफ्टीमध्ये फॉलो करा, बाकी एक्स्ट्रा काहीही फॉलो करण्याची आवश्यकता नाही आहे. आता सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे. जर तुम्ही सेन्सेक्समध्ये ट्रेड प्लॅन करत असाल तर जे निफ्टीमध्ये दिसतोय ना, त्याच पद्धतीचा चार्ट आपल्याला सेन्सेक्समध्ये बनताना पाहायला मिळत आहे. जर ही लेवल जे निफ्टीमध्ये सांगितलं तेच सेन्सेक्ससाठी यूज करा. ही लेवल ब्रेक होती आहे, ती लेवल आहे 82,450. जर याच्या खाली मार्केट फ्लॅट ओपनिंगने किंवा गॅपडाऊनने जात आहे तर 400 ते 500 पॉईंट अगदी आरामात, म्हणजे 82,000 ही सायकोलॉजिकल लेवल आपल्याला टेस्ट होताना पाहायला मिळू शकते. आणि मग ती ब्रेक झाली तर 51,600, 750, 150 पॉईंटचा झोन आहे, परंतु तो इम्पॉर्टंट आहे. तिथपर्यंत मार्केट जाताना पाहायला मिळू शकतं. आता अपसाईड कुठे आहे तर हा झोन, पुन्हा तेच लॉजिक इथे यूज करायचं आहे. हा 150 ते 250 पॉईंटचा झोन आहे. याच्या बाहेर इकडे पडल्यानंतर सुद्धा 400 ते 500 पॉईंट एक्सपायरीचे अगदी आरामात पाहायला मिळू शकतात. म्हणजे पुन्हा एकदा 83,000 ॲटलिस्ट टेस्ट होताना पाहायला मिळतील. ॲटलिस्ट म्हणतो मी, जर कदाचित तुम्हाला 1.5 ते 2 नंतर 83,000च्या वरती 15 मिनिटाची एखादी कॅन्डल क्लोज मिळाली तर अजून एक्स्ट्रा 100 ते 200 पॉईंट इथे पाहायला मिळू शकतात. म्हणजे फायनल टार्गेट तुम्ही 83-200चं घेऊन चालू शकता. फायनल नाही म्हणते ना, कदाचित जर लवकर ब्रेक झालं तर ही पूर्ण कॅन्डलसुद्धा कव्हर करण्याची ताकद सेन्सेक्समध्ये आहे किंवा ज्या पद्धतीचं मार्केट आहे त्याच्यामध्ये आहे. पण खूपच मोठे टार्गेटचं प्लॅन करून जाण्यापेक्षा छोटे छोटे टार्गेट उद्यासाठी प्लॅन केलेले बेटर राहतील. जरी माहिती आवडली असेल नक्की या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.